Hello students, welcome to PD Life Science Academy for the happy learning. Now today's topic is how to grab golden opportunity for scoring high in exam. आता हा व्हिडिओ बनवण्यापाठीमागे काय कारण आहे तर जसजशी एक्झाम जवळ येईल तसतसं मुलांमध्ये वाढणारं टेन्शन आणि हे टेन्शन कमी करण्यासाठी आपण हा आजचा व्हिडिओ बनवत आहोत. टेन्शन वाढण्यापाठीमागे बरीचशी कारणं असू शकतात. त्याच्यामध्ये लॉकडाऊन होतं, लॉकडाऊनमुळे शाळा उशिरा सुरू झाल्या. त्याचबरोबर आता एक्झाम खूप जवळ येऊ पाहते. 15 एप्रिलनंतर 12वीच्या एक्झाम होणार आहेत. तर आपण या कंडिशन्स, आपण या सिच्युएशन बदलू शकत नाही आहे. त्याच्यामुळे त्याचा जास्त फार विचार करायचा नाही आहे. आपला ॲटिट्यूड पॉझिटिव्ह ठेवा आणि करोनाला थँक्स म्हणा. थँक्स टू करोना, कारण त्याच्यामुळे लॉकडाऊन झालं. लॉकडाऊनमुळे शाळा उशिरा सुरू झाल्या आणि शाळा सुरू झाल्या त्याच्यामुळे काय झालं, सिलॅबस टोटली कवर होणार नाही आहे आणि त्यामुळे सिलॅबस हा रिड्यूस झाला. बरोबर, सिलॅबस रिड्यूस झाला मग तुम्हाला हे फायदेशीरच झालं. सर्व विद्यार्थ्यांना हे खूप फायदेशीर झालं आहे. आपला पॉईंट ऑफ व्ह्यू चेंज करा. परिस्थिती बदलू शकत नाही आहे आपण, तर पॉझिटिव्हली पहा. प्रत्येक कंडिशनकडे, प्रत्येक सिच्युएशनकडे पॉझिटिव्हली पहा. 15 एप्रिलनंतर 12वीच्या एक्झाम्स सुरू होणार आहेत. तर टेन्शन घेण्यापेक्षा तुम्ही पॉझिटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवा आणि काम करत राहा, अभ्यास करत राहा आणि त्याचे तुम्हाला चांगलेच रिझल्ट मिळणार आहे. मग पॉझिटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू पाहण्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. करोनाला थँक्स म्हणला कशासाठी, ह्या सिच्युएशन आपण चेंज करू शकत नाही आहे. तर आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी पाहायच्या आहेत. तर त्याच्यातली पहिली पॉझिटिव्ह गोष्ट ही आहे की तुमचा सिलॅबस हा रिड्यूस केलेला आहे. म्हणजेच तुम्हाला आता फक्त 50% सिलॅबसवर फोकस करायचा आहे. बरोबर, म्हणजे जेवढ्या मार्कला, एका चॅप्टरला जेवढे मार्क होते तेवढेच मार्क हे त्या चॅप्टरमधील 3 ते 4 पॉईंटला असेल. काही चॅप्टरमध्ये 1-1 पॉईंटच आहे. या पद्धतीने तुमचा अभ्यासाचं टायमिंग आहे तो रिड्यूस होऊ शकतो. तुम्हाला कंटेंट कमी झालेला आहे. बरोबर, म्हणजे हे तुमचं टाईम सेविंग त्याच्यामुळे होणार आहे. कमी कालावधीमध्ये सुद्धा तुम्ही हा अभ्यास कंप्लीट करू शकता, कारण ऑलरेडी सिलॅबस हा रिड्यूस झालेला आहे. त्याच्यामुळे फार टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही आहे. त्याचबरोबर सिलॅबस रिड्यूस झालेला आहे त्याच्यामुळे कमी वेळेमध्ये तुमचं रीडिंग होणार आहे. बरोबर, या परिस्थितीकडे एक गोल्डन अपॉर्च्युनिटी म्हणून पहा. जर तुमचं वेटेज चॅप्टरचं सेमच आहे, जेवढ्या मार्कला त्या चॅप्टरला मार्क आहेत तेवढेच मार्क त्या चॅप्टरला आहेत, परंतु त्याच्यातील कंटेंट हा रिड्यूस झालेला आहे. बरोबर, म्हणजे तुम्हाला कमी कंटेंटवर तेवढेच मार्क मिळणार आहेत. तुमचा टाईम सेविंग पण होणार आहे आणि त्यामुळे ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे फॉर द स्कोरिंग हाय मार्क्स. आणि यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. बी पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हली पहा सगळ्या कंडिशनकडे. परिस्थिती आपण बदलू शकत नाही तेव्हा हे डोक्यामध्ये पक्का करा. ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाही त्याच्यात वेळ घालवण्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा, त्याच्यासाठी ऊर्जा खर्च करा. आपल्या हातात काय आहे, अभ्यास करणं आहे. आपलं मेंटली आणि फिजिकली आपण स्टेबल राहणं खूप गरजेचं आहे. आपलं माइंड फोकसिंग राहिलं पाहिजे. आता हे सगळं करत असताना आपला अभ्यास हा हॅपीली करायचा आहे, विथ फुल स्ट्रेंथ अँड फुल कॉन्सन्ट्रेशन. हे करण्यासाठी तुम्हाला काही स्ट्रॅटेजीज सांगणार आहे. देन व्हॉट आर द स्ट्रॅटेजीज फॉर द एक्झाम? फर्स्ट स्ट्रॅटेजी इज the point of focusing or the question, to know the questions, which questions are asked. पर्टिक्युलर चॅप्टरवरती, त्या चॅप्टरमधील
कोणते पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत, कोणत्या पॉईंटवर क्वेश्चन विचारले जात आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं, चॅप्टरचं रीडिंग करता परंतु शेवटी क्वेश्चन दिलेले असतात, क्वेश्चन बँक असते आणि क्वेश्चन बँक वाचल्यानंतर तुम्हाला हे समजत नाही की या क्वेश्चनचं ॲन्सर नक्की काय आहे. तेव्हा हे सगळं अवॉइड करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुमचा फोकस हा क्वेश्चन्सवर असला पाहिजे. म्हणजे कोणत्या चॅप्टरवरती कोणते क्वेश्चन्स विचारले जातात. तुम्ही चॅप्टरचं रीडिंग करण्याआधीसुद्धा तुम्हाला मुळात त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला कोणत्या पॉईंटवर फोकस करायचा आहे, कोणत्या गोष्टी तुम्हाला समजणं अपेक्षित आहे हे तुम्हाला समजायला हवं. त्या दृष्टीने तुमच्या माइंडमध्ये ते क्वेश्चन सगळे क्लिअर असले पाहिजेत की कोणता पॉईंट महत्त्वाचा आहे, कोणत्या पॉईंटवर कोणत्या पद्धतीने क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हे जेव्हा क्लिअर असेल तेव्हा ज्यावेळेस तुम्ही रीडिंग कराल त्यावेळेस तुम्ही केलेलं फर्स्ट रीडिंगसुद्धा खूप इफेक्टिव्ह असेल. त्यामुळे पहिली स्टेप असेल टू नो द पॉईंट ऑर द क्वेश्चन. पर्टिक्युलर चॅप्टरवरती पर्टिक्युलर कंटेंटवर कोणते क्वेश्चन विचारतात हे आधी क्लिअर करून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही चॅप्टरचं रीडिंग करा आणि चॅप्टरचं रीडिंग करताना तुम्हाला सांगितलेलं आहे इंट्रोडक्टरी पार्टवरती जो कंटेंट आहे त्याला अंडरलाईन न करता जो महत्त्वाचे पार्ट आहे, महत्त्वाचा कंटेंट आहे त्याला पेन्सिलने अंडरलाईन करून ठेवा. आणि सेकंड रीडिंगच्या वेळेससुद्धा सगळ्यात पहिल्यांदा पुन्हा एकदा क्वेश्चन्स कोणते विचारतात याचा ओव्हरलुक करा आणि नंतर सेकंड रीडिंगला जो पार्ट तुम्ही अंडरलाईन केलेला आहे त्याच पार्टचं रीडिंग तुम्ही करायचं आहे. आता रीडिंग झालं, पहिल्यांदा सगळ्यात पहिली स्टेप होती ती म्हणजे क्वेश्चन्स कोणते विचारतात ते समजून घेणं. दुसरा भाग होता तो म्हणजे चॅप्टरचं रीडिंग करणं. आता रीडिंग झालं, क्वेश्चन तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत आणि नंतर रीडिंग झालं, त्यानंतरचा पॉईंट येतो तो म्हणजे अंडरस्टँडिंग द कन्सेप्ट. एखादी नवीन कन्सेप्ट असेल ती का आणि कशी विचारली आहे, त्याचं मीनिंग काय आहे हे समजून घेणं म्हणजे अंडरस्टँडिंग द कन्सेप्ट. ही थर्ड स्टेप आहे. ही स्टेप ज्यावेळेस फॉलो करता त्यानंतर पुन्हा फोर्थ स्टेप आहे ती म्हणजे रिव्हिजन. 3 स्टेप आहेत. पहिल्यांदा क्वेश्चन्स माहिती करून घेणं, दुसरं आहे रीडिंग करणं आणि तिसरं आहे अंडरस्टँडिंग द कन्सेप्ट. जे तुम्ही रीडिंग केलेलं आहे त्याच्यातला कंटेंट जाणून घेणं, समजून घेणं. पाठांतर करायचं नाही आहे, नुसतं कन्सेप्ट समजून घ्यायची आहे, नक्की त्याचा मीनिंग काय आहे हे ज्यावेळेस तुम्ही जाणून घेता तेव्हा ते लाईफटाईमपर्यंत तुमच्या लक्षात राहणार आहे. जर तुम्ही पाठांतर केलं तर ऐन एक्झाममध्ये सुद्धा बऱ्याच जणांना ते कंटेंट आठवत नाही. परंतु आपल्याला आपण घेत असलेलं ज्ञान लाईफटाईमपर्यंत आपल्याला जर मिळवायचं असेल, टिकवायचं असेल तर त्यासाठी अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाचं आहे. कन्सेप्ट जाणून घ्यायची आहे आणि नंतर पुन्हा जे आपण ज्या स्टेप्स फॉलो केलेल्या आहेत त्या पुन्हा रिवाईज करायच्या आहेत. रिव्हिजन खूप महत्त्वाची आहे. एकच गोष्ट आपण रिपीटेड वेने जेव्हा करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण महारथी बनतो. तेव्हा या सगळ्या स्टेप्सची जे आपण प्रत्येक चॅप्टरचं क्वेश्चन्स माहिती करून घेणं, रीडिंग करणं आणि त्याचं अंडरस्टँडिंग करणं आणि त्याचे पुन्हा पुन्हा रिव्हिजन करणं, हे जेव्हा तुम्ही कराल आणि अशा 3 ते 5 रिव्हिजन तुमच्या झाल्या तर तुमच्या ब्रेनमध्ये तुम्ही अगदी व्यवस्थितरित्या सर्व कंटेंट तुमच्या लक्षात राहू शकतो आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता. आणि नुसती एक्झाम क्रॅक करणार नाही तर त्याबरोबर तुम्ही छान स्कोरिंग करू शकता. आणि आत्ताची ही गोल्डन अपॉर्च्युनिटी का म्हणते मी, कारण जेवढा सिलेबस तुम्हाला आहे यापूर्वी होता त्याच्यापैकी 50% सिलेबस ऑलरेडी रिड्यूस झालेला आहे. म्हणजे फक्त 50% सिलेबसवरच तुम्हाला फोकस करायचे आहे. मार्क रिड्यूस झालेले नाही आहेत, मार्क तेवढेच आहेत परंतु कंटेंट कमी आहे आणि कंटेंट कमी आहे त्याच्यामुळे तुम्हाला टाईम ड्युरेशनसुद्धा कमी लागणार आहे.
टाईम कमी लागणार आहे, म्हणजे तुमच्या रिव्हिजन जास्तीत जास्त रिव्हिजन पार पडणार आहेत आणि जेवढ्या रिव्हिजन पार पडतील तेवढं स्कोरिंग तुमचं होणार आहे. त्याच्यामुळे बी हॅपीली स्टडी करा with the full strength and the full concentration, and don't miss this golden opportunity for scoring the high marks. So all the best, and thank you so much for watching this video.